तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे, आम्ही चाललो आमच्या वावरात तुरी काढासाठी. तुरी काढाले म्हणजे मशीननं काढणार आहे, मशीननं. ते तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्हाला माहीतच असेल, पण आज मी स्वतः काढायला चाललो. तर बघा मित्रांनो, 170 पेंड्या आहे, तर आम्हाला हे काढायचे आहे आता मशीननं. तर आम्ही काढतो आता 170 पेंड्या एका घंट्यात काढणार आहे. तर हे मशीनचे ओनर आहे, हे आमच्या इकडं सगळ्यांचे जे काही वावरा असते त्यांचे काढून देते असते. तर मित्रांनो, आता पहा कामी लागले आहे सगळेजण. तर मशीन साईडनं लावली, आता मशीन इथं लावायची आहे म्हणून हे सगळं साफ करून राहिलो. इथं मशीन लावल्यानंतर मग आपलं काम पटापट 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 चालू होऊन जाते. हे बघू शकता तुम्ही तुरी. तर आता इथं फारी टाकून घेत आहे आम्ही. भाऊचं जेवण चालू आहे. भाऊ सकाळपासून किती वाजतापासून आला होता? आज का सकाळी? हो, सकाळी 6ला. सकाळी 6 वाजतापासून तर आता किती वाजले? आता 10-11 वाजत आले आहे. तर 11 वाजेपर्यंत बघा किती काम करते मित्रांनो. आता किती म्हणजे काढले? आता काढले आम्ही 200 पेट्या. 200 पेट्या काढले. तुझे जेवण झालं का? नाही रे, वाचा ना. आता कवा करतो तर? दुपारी. आता नाही जेवत? आता नाही जेवण, कधी? संध्याकाळी? संध्याकाळी दुपारी 3 वाजता. 3 वाजता? अरे बाप, ठीक आहे. लहानपणी मित्रांनो हे मशीन वगैरे लागायचे तर आम्ही जात होतो. आम्हाला लय मजा येत होती असे काळात. आणि ट्रॅक्टर आला, काही ट्रक आला नवीन, तर एकदम मस्त वाटतं. आम्हाला नवीन नवीन गोष्टी, तर गावामध्ये अशा या गोष्टी पाहायला नव्हत्या भेटत ना, तर आम्ही असं म्हणजे लय खुश होऊन जात होतो. तर हे आपली शेती आहे. तर इथं तुरी होती आणि तिकडलं जे शेत आहे आमचं त्याच्यामध्ये हरभरा लावलेला आहे. तर आम्ही इंस्टाग्रामवर जे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हरभऱ्याचा व्हिडिओ वगैरे काढले आहे ते आम्ही त्या शेतामधून काढलेले आहे. तर आता ट्रॅक्टर यांनी लावलेला आहे. तर तुम्ही म्हणत असाल का आज वैभव भाऊ इकडं वावरात कसे काय आले? तर वावरात येण्याचं कारण हेच होतं का ते पोते पकडासाठी माणूस नव्हता भेटत. तर मग पप्पा म्हणे तू चालतं का? तर मग मी म्हटलं हो, काहून नाही, आपल्याला करा लागेल ना, तेव्हाच अनुभव येईन. पहिले बी मी करत होतो, पण ते लहानपणी करत होतो. मग यवतमाळला गेलो तर मग इकडं तिकडं जॉब करायला लागलो. तर शेतीचे काम काही एवढे मला आले नाही, म्हणजे करतच नव्हतं. म्हणजे यवतमाळला काम करायला गेलो होतो तर शेतीचं काही एवढं कामच नाही पडलं. तसं मी ट्रॅक्टर चालवत होतो, म्हणजे ड्रायव्हरपणा केला. त्यानंतर मी लायसन काढून डायरेक्ट कारवरच लागलो होतो, तर गाडीच चालवत होतो. आता मशीन चालू करत आहे. स्टार्ट झालं. आता हे पेंड्या घेऊन याच्यामध्ये टाकते. पेंड्या याच्यात टाकल्यानंतर इथून तुरी निघते, म्हणजे दाणे तुरीचे. मित्रांनो पाहू शकता या साईडनं कुटार चाललेला आहे. हे कुटार इथं जमा होणार. किरकिर चालू होतं कानात. आता झालं सगळं बंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पोते भरलेले आहे. आता किती क्विंटल आहे काय आहे ते मार्केटमध्ये जाऊन माहीत पडते. आता मार्केटमध्ये ते यावेळेस चांगला भाव आला आहे म्हणते. तर माझे बाबा उद्या घेऊन जाणार आहे. एक कुटार आहे, तर हे ढोरं वासरं बी खाते. म्हणजे
इकडं तुरी झाल्या, इकडं कुटार झाला, हे कुटार बी खपते. तर मित्रांनो आता घरी आलो आहे आम्ही. तर घरी आता गाडी आली आहे माल घेऊन. प्राची बी आहे, बाबू बी आहे. बाबू खूप झाला. आता गाडीतून माल घरी काढत आहे. आता आम्हाला गावाला जायसाठी पहा यांनी गाडी धुरायले आणि पप्पा पण मदत करता यांना. आणि हा बा कसा वल्ला झाला. याला का वल्ला करता? हा करते परेशान. मी आंघोळ धुवायची आता आंघोळ करतो मग. त्याला नुसते पप्पा पाहिजे त्याच्यावाले. आंघोळ करून आम्ही निघत आहे कोलुरायला चाललो आता. कोलुरा तिथं आम्हाला एक स्पेशल व्यक्ती भेटणार आहे. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो आम्ही. माझा पण लुक बघून घ्या. मी एकदम आमचे 40 तोळ्याची पोत घातलेली आहे. आता आम्ही निघालेलो आहे कोलुऱ्यासाठी. पहिले कुठून जाणार आहे आपण? कुटुंब. तर आम्ही आता कुटुंबावरून जात आहे. तर इकडून थोडे बहुत गावं लागून मग कोलुरा येणार आहे. तर आता डायरेक्ट तुम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर दाखवतो. आणि बघा आपला बाबू बघा कसा झोपलेला आहे. आणि मी गाडी चालवत आहे. ते सूट बूट घालून रेडी आहे. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो आम्ही कुठं आलो आहे. तर हे उत्तरवाडनाच्या जवळपास आहे, हेटीपाशी. तर आता इथं आलो आम्ही. इथं शूटिंग वगैरे काढली. तर सीन मस्त आहे. इथं रस्त्याने हे मंदिर वगैरे लागलं तर आम्ही इथं शूटिंग घेतली आमच्या व्हिडिओची, इंस्टाग्रामची. आहे ना हो पोरी? इथं कुठंही फिरत राहते. आणि हे वाले बाबू पा बाबू कुठं आला तू? कुठं आलीस व तू? अहो काय घेतली हो तू? गाडी खाते गदू. मोर चाललाय. बापरे, सगळ्या पक्ष्यांमध्ये वाव, किती सुंदर आहे. मस्त आम्हाला मोर दिसले बा. आम्ही आलेलो आहे आमच्या आत्याच्या घरी. हे दादा आहे माझे. हे सगळे हा. बाबू कुठ चालला? चहा पित का? चहा पित? दे 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 ना. अंगे नुसता फोनवर बोलत राहते हा. आणि याला आत्याच्या घरी खूप गमून राहिलं. तुम्हाला कसं वाटत आहे? एकदम मस्त वाटत आहे. एकदम बढिया वाटून राहिलं. एकदम मस्त. पण इथं आल्यानंतर मला सर्दी झाली. म्हणजे सर्दी पहिलेच झाली ती. कणकण कणकण वाटत होतं. आणि कारण की आत्यानं आम्हाला थांबून घेतलाय. मुक्काम करायचा आहे आज. आता आणि हे वा इचक इच्चक नाऱ्या म्हणतात त्याला. इच्चक नाऱ्या, इच्चक नाऱ्या. हे घे. इचक नाऱ्या. हे आहे माझा शांत बाबू. ते इसको बोलते इच्चक नाऱ्या. घे रे इच्चक नाऱ्या. आरशात फोडन बरं फोडन त्याच्या घरचा आरसा. बघा आमच्या आत्याची सुनबाई आहे यांनी. यांच्या घरचं मंदिर बघा किती छान आहे. खूप सुंदर आहे मंदिर. आणि यांनी ना नवीनच घर बांधलेलं आहे. मस्त ठेवलं आहे ताईनं घर. आमच्या ननदबाई लागतात हे. आणि हे आहेत आमचे भाऊ. आणि बघा किती छान घर बांधलेलं आहे. आणि मस्त इथं फ्रेम गेम लावून आहे. हे फ्रेम खूप आवडली मला. है ना? तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.